थेट जाऊया पेरूच्या वाडीला. चला तर. हॅलो नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण निघालो आहोत थेट नाशिक येथे. चला थोडं काम आहे माझं नाशिकला, तर जाऊया. थोडं काम म्हणजे आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करायची आहे, गाडी सर्व्हिसिंग करूया. आणि नाशिकमध्ये ऐकलं आहे की पेरूची वाडी मी नाव ऐकलं आहे खूप, तर तिथं पण जाऊया आणि पेरूची वाडीची काय खासियत आहे ती पाहूया. चला तर निघूया. सर्व्हिसिंगला आणले. बुक बॅगेत असेल, एक मिनटं. बुक कुठे भेटला घ्या. हा भेटला. पाहुणे करायला आलो होतो आपण. आता वाजले 12:15. किती वेळ लागतो बघूया. इथून पेरूची वाडी किती किलोमीटर आहे बघूया आपण. 25 मिनिटाचा रस्ता दाखवतोय. मित्रांनो आपली गाडी झाली सर्व्हिसिंग करून, आता आपण थेट आलो गंगेवरती. चला तर इथून लोकेशन लावूया आपण आणि थेट जाऊया पेरूच्या वाडीला. चला तर. गुगल मॅप पाहत आलो, बट मोबाईलची बॅटरीच लो झाली. पण मला रस्त्यातच एक बोर्ड दिसतोय, तो म्हणजे इथून अवघ्या 4 किलोमीटर पेरूची वाडी. चला तर मग आपल्याला स्ट्रेट याच रस्त्याने पुढे जायचं आहे. इकडनं एंट्री केली. पार्किंग बघून तुम्ही अंदाज लावू शकता किती फेमस आहे ते. सर्वीकडे नुसते पेरूचे झाडं दिसत आहेत, त्यामुळे पेरूची वाडी असं नाव ठेवलं असावं. वाव.
माझा नेमका मोबाईल ऑफ झाला आहे आणि या पण फोनची बॅटरी लो आहे. काहीशी शूट करता येणार नाही. जेवढे होईल तेवढे शक्य फुटेज घेऊया आपण. चला ठीक आहे. पहिली प्लेट ठीक झाली का? मग नंतर मला ना आईस्क्रीम हवी. ती नंतरच ऑर्डर केली चालेल ना? चालेल. इथं आहे पहिली मिसळ प्लेट. मिसळ भाकरी, शेव रस्सा, फक्त मिसळ पार्सल, बरेच आयटम आहेत. आपण ट्राय करूया मिसळ प्लेट आणि पेरूची आईस्क्रीम. ओके. गर्दी बघा ना किती. खूप गर्दी आहे आणि खरोखरच संपूर्ण पेरूचे झाड आहे तिथेच ही वाडी तयार केलेली आहे. बघूया, भूक लागली, टेस्ट करून खाऊया. रस्सा वगैरे आणलाय आपण याच्यात. ओके, 2 पाव, दही, कांदा, लिंबू आणि थँक्यू. आपण मागे सिन्नरला गेलेलो, त्यापेक्षा बेस्ट टेस्ट आहे. आपली आईस्क्रीम. पेरूची आईस्क्रीम सोबत मसाला पण आहे. फर्स्ट टाइम पाहतो मी पण. आणि सर्विस पण खूप छान आहे. वेट करावं लागत नाही. तर टेस्ट करूया आपण. हे टाकायचं का? अरे इथे येऊन खरोखरच मला पेरूची आईस्क्रीम तर खूपच आवडली. आता आपण आजूबाजूचा परिसर बघूया. चला. इथे खूप सुंदर, खास करून फॅमिली आणि कपलसाठी पण खूप छान जागा आहे टाइम स्पेंड करण्यासाठी. मी तर एकटाच आलोय, फिरतोय. गार्डन पण आहे लहान मुलांसाठी. आणि इथे आजीबाई थोडेसे भाजीपाला विकायला बसलेली. आणि छोटासा ब्रिज केलेला. ह्या ब्रिजवरतून खाली बघा पाणी. चला, आपलं तर झालंय मिसळ पाव खाऊन आणि स्पेशली पेरूची आईस्क्रीम आहे. टेस्ट खूप छान होती आणि खरोखर खूप छान आहे. नक्की भेट द्या. नाशिकपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेलं. चला, निघतोय मी.